अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जोही नंबर निवडला असेल त्यानुसार पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। जर तुम्ही हा 3 नंबर निवडला आहे तर माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, मी तुमची आई आहे। मला तुमचं सगळं दुःख माहीत आहे आणि ते आता संपणार आहे। विश्वास ठेव। जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तरच तू हे पाहावं, अन्यथा नाही पाहिलं तरी सुद्धा चालेल। स्वामी आज तुम्हाला म्हणतोय, हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू देत, तुला कितीही अडकल्यासारखं वाटू दे, तुम्ही कितीही रडला आहात मला माहीत आहे। म्हणून आता सर्व काही बदलणार आहे। तुझं फक्त माझ्यावर विश्वास असू दे, काळजी करणं थांबव। माझी तुझ्यासाठीची एक खास योजना आहे। तुला त्रास होत आहे, एकटेपणा आणि भीती वाटत आहे, पण भिवू नकोस। माझी सर्व शक्ती तुझ्याबरोबर आहे। माझ्या अस्तित्वाची जाणीव तुला आज रात्री नक्की होईल। स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, हा संदेश ओलांडून पुढे जाऊ नका। हा संदेश तुम्ही पाहत आहात याचा अर्थ आहे की निश्चित स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे, जे तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही हे स्वामी संदेश ऐकले तर तुम्हालाच आराम आणि सुख मिळेल आणि तुम्ही चिंतामुक्त सुद्धा व्हाल। आता तुमच्या आयुष्यामध्ये एका आशेचं किरण येत आहे। विश्वास ठेवा त्या देवावर। आता तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी परिस्थितीमधून बाहेर काढेल। या सर्व वाईट गोष्टीचा तुमच्या जीवनावर कितपत परिणाम झाला आहे त्याला कळतं। ह्या वाईट गोष्टीचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम झालं आहे हे देवाला माहीत आहे। त्याचं याच देवी संदेशामुळे तुम्हाला त्या अडथळ्यांना तोंड देण्यास आणि त्याच्यावर मात करण्यासाठी मदत मिळेल। स्वामी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला खूप मोठ्या आणि सकारात्मक बदलासाठी मार्गदर्शन करत आहे। स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टीसाठी तयार राहा। एक सेकंदही वाया न घालवता स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा। तुमच्या आयुष्यात आता भरभरून येईल, कारण तुम्ही आशीर्वादासाठी पात्र आहात त्याची जाणीव होईल। वाईट गोष्टीचा भार हळूहळू तुमच्या खांद्यावरून कमी होताना जाणवत आहे, ज्याची जागा बदलणार। तुमचा चांगला प्रवास तुमची वाट पाहत आहे। कालपर्यंत तुमच्यासोबत काय घडलं हे आत्ता महत्त्वाचं नाही, आत्ता पुढे काय घडणार आहे आश्चर्याने बघा। श्री स्वामी समर्थ। जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी। जर तुम्ही हा नंबर निवडला असेल तर चला तर मग पाहूया काय आहेत तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। प्रार्थनेच्या सामर्थ्याला कधीच कमी लेखू नका याची आठवण करून देणारे स्वामीचे शब्द, स्वामीची प्रार्थना तुमच्यामध्ये प्रतिध्वनी निर्माण करते आणि तुमचा आत्मा तुम्ही मनापासून सांगितलेल्या गोष्टी ऐकायला सुरुवात करतो। आता तुमच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये एक नवीन अध्याय सुरू होत आहे। यापुढे तुमच्या आयुष्यात भरपूर अशा चांगल्या गोष्टी घडतील, पण त्यासाठी तुमच्या देवाच्या, तुमच्या गुरुच्या योजनेवर तुमचा विश्वास असायला पाहिजे। तुमच्यासाठीचे आशीर्वाद तुम्हाला केव्हाच मिळतील जेव्हा तुमचं मन साफ असेल। ते साफ मन त्या आशीर्वादाची जागा घेतील। ज्या वाईट सवयी तुम्हाला मागे खेचतात त्या आज काढून टाका। हाच स्वामीचा संदेश आहे। संदेशाकडे दुर्लक्ष करू नका। या संदेशाची तुला खूप जास्त गरज आहे। माझ्या ह्या आशीर्वादाने तुझा आयुष्य सुखमय होईल, आनंदी होईल। हा संदेश न बघता जाऊ नको। आत्ता जरी तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून काही होऊ शकत नाही, मी काहीही करू शकत नाही, माझ्या आयुष्यात एखादी गोष्ट होणार आहे
असं तुम्हाला वाटतं, पण काळजी करू नका. तुमच्या प्रार्थना स्वीकारले आहेत. बाळांनो, मी नेहमी तुमच्यासोबत असेल. मनातील भीती काढून टाका आणि स्वतःच्या शक्तीला ओळखा. तुमची शक्ती मी आहे. मी नेहमी तुमच्यासोबत आहे. कुठलेही कार्य करताना मला स्मरण करा, मग त्यानंतर ते कार्य पूर्णत्वास येण्यास माझी जबाबदारी असेल. जर तुम्ही इच्छा तीव्र असेल तर यश तुमच्याजवळ नक्की येईल. माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करतो तसंच तो बनत देखील असतो. फळाची अपेक्षा सोडून कर्माचं पालन करण्याची व्यक्ती आपलं आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवत असते. त्यामुळे फळापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही हा नंबर निवडला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश. स्वामी शक्ती तुमची वाट पाहत आहे. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावं अशी या स्वामीची, आपल्या स्वामीच्या आणि ब्रह्मनायकाची इच्छा आहे. म्हणून हा संदेश तुमच्या समोर आला आहे. कारण ब्रह्मशक्ती तुम्हाला एक मोठा चमत्कार देऊ इच्छित आहे. तुझ्या आयुष्यात इतके संकट असून सुद्धा, वेदना आणि निराशा असूनही तू तुझ्या प्रेमात आणि इतरांची काळजी घेण्यात स्थिर आहे. तुझे हेच निस्वार्थी भाव आम्हाला अत्यंत प्रिय आहेत. म्हणूनच आम्ही तुला एक खूप मोठा असा आशीर्वाद देणार आहोत. त्यानंतर तुझ्या आयुष्यात हे संकट, हे वादळ राहणार नाहीत. मी तुझ्या आयुष्यात बदल करणार आहे. बदल हा मार्गस्थ आहे. मी तुझ्यासाठी असे दार उघडणार आहे जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे तू सध्या कुठल्या तरी कष्टातून जात आहे आणि तुझ्या प्रत्येक कष्टात मी तुझ्यासोबत आहे. आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी लागेल. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, हे संदेश तुमच्या समोर येणं म्हणजे साक्षात ब्रह्मनायकाची इच्छा असते. कारण हे ब्रह्मनायक तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगू इच्छितात. हे तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. हा काळ जरी तुझ्या परीक्षेचा असला तरीही ते नेहमी तुझ्यासोबत आहेत. तुझ्याकडून काहीतरी चुका घडत आहे. त्या चुका तुझ्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहेत. स्वामी म्हणतात, जीवनाचे हे रहस्य जाणून घे. तुला आयुष्यात सुखी आणि चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर आमच्या सेवेत, आमच्या भक्तीत आणि मान सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बडबड करणे सोडून दे. आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी.